नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचा महत्वाचा टॉपिक इथे बघणार आहोत आणि हे खूप आम्हालाही हा टॉपिक समजत नव्हता, पण इतका सोपा पद्धतीनं मी त्याचा अभ्यास केलाय आणि बघा इतकं शॉर्टकट मेथडने तुम्हाला सांगणार आहे. 7वी मध्ये नव्यानेच हा एक इंग्रजीचा टॉपिक आलेला आहे, फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हटलं की आपल्याला काहीच समजत नाही, परंतु मराठीमध्ये अलंकार हा एक घटक असतो. अलंकार म्हणजे दागिने, आणि दागिने कशासाठी घालतो? आपलं सौंदर्य अजून खुलून दिसण्यासाठी आपण दागिने घालतो, बरोबर की नाही? मग तसंच भाषेचं सौंदर्य खुलण्यासाठी आपण वेगवेगळे शब्द वापरत असतो, वेगवेगळी वाक्याची रचना करत असतो, त्याला म्हणायचं भाषेचे अलंकार. मराठीमध्ये सुद्धा अलंकार आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अलंकार आहेत. तर आता हे अलंकार म्हणजेच फिगर ऑफ स्पीच कसे ओळखायचे, की खालील वाक्य कोणत्या अलंकारातलं आहे, किंवा आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच, किंवा या अलंकाराचं वाक्य कोणतं, अशा प्रकारे कोणताही प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर आपण अधिकचा वेळ न घेता लगेचच सुरू करूया. परंतु मुलांनो, हे लक्षात घ्या की आपले 7वीचे सगळे गणिताचे, भाषेचे, बुद्धिमत्तेचे व्हिडिओ या युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्या खालील ऑनलाईन टेस्ट देखील आहे, ती न चुकता सोडवा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहिलेला समजलाय की नाही ते कळणार आहे. आणि आपली पुस्तकं उपलब्ध आहेत, अगदी पहिलीपासून 7वी पर्यंत, 8वी NMMS पर्यंत पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं मागवण्यासाठी जरूर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. चला तर मग आपण बघूयात फिगर ऑफ स्पीच. बघूया. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण जी शब्द वापरतो किंवा जी वाक्याची रचना करतो त्याला आपण अलंकार असं म्हणतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात की भाषेमध्ये आहे उपमा अलंकार, रूपक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार. आम्हाला आमच्या सरांनी शिकवलेलं आठवतं की अतिशयोक्ती म्हणजे काय, की एवढीशी गोष्ट एवढी करून सांगायची, की म्हणजे एवढंसं तेल आणलं आणि ते सांडलं आणि त्याची नदीच वाहिली. आता हे खरं आहे का बरं? नाही. म्हणजे ते अतिशयोक्ती करून सांगितलं. म्हणजे पराचा कावळा म्हणजे काय असतं? अतिशयोक्ती. पर म्हणजे काय? पंख. आणि पंखाचा कावळा करायचा म्हणजे एवढीशी गोष्ट एवढी करून सांगायची, त्याला आपण काय म्हणतो? अतिशयोक्ती अलंकार. मग असे वेगवेगळे भाषेतले अलंकार आहेत, तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. त्यातला पहिला जो अलंकार आहे तो म्हणजे सिमिल. काय? सिमिल. त्याला उपमा म्हणतात. उपमा म्हणजे काय? काहीतरी उपमा दिली जाते त्याला, की हा हरणासारखा चपळ आहे, दुधासारखं पांढरा आहे, रक्तासारखं लाल आहे. म्हणजे आपण त्याला उपमा दिली. रक्तासारखं लाल म्हणजे काय? रक्ताची उपमा दिली. हरणासारखा चपळ म्हणजे काय? आपण त्याला हरणाची उपमा दिली, आणि म्हणून त्याला उपमा अलंकार असं म्हणायचं. पण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, सिमिल. मग हे सिमिल ओळखायचं कसं? मराठीतून आपण समजू शकतो, पण इंग्रजीमध्ये बघा, ॲज व्हाईट ॲज मिल्क, दुधासारखं पांढरं. ॲज इनोसंट ॲज अ डव, कबुतरासारखा निष्पाप. कारण कबूतर आपल्याला काही करत नाही ना, म्हणून आपण म्हणतो कबुतरासारखा निष्पाप. ॲज रेड ॲज टोमॅटो, ॲज ब्रेव ॲज अ लायन, ॲज ब्लॅक ॲज अ कोल. असे कितीतरी कंपॅरिझन आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, आणि त्या कंपॅरिझनचा वापर इथे केला जातो. तो कोणत्या अलंकारामध्ये असतो? तर सिमिल अलंकारामध्ये असतो. आणि दुसरं एक, की ही रन्स लाईक अ लायन, तो सिंहासारखा पळतो. आपण मराठीमध्ये सहज सहज म्हणतो, हसतोय काय गाढवासारखा. म्हणजे इथं काय लिहिलंय, इथं काय केलंय आपण? उपमाच दिली, गाढवासारखा हसतो म्हणून. म्हणजे ज्या वाक्यामध्ये ओळखायची खूण सांगते. आता आपल्याला कळलेलं आहे की तुलना केली जाते, उपमा दिली जाते, परंतु ज्या वाक्यांमध्ये ॲज ॲज आणि लाईक येतं त्याच्यामध्ये काय असतो? सिमिल अलंकार. फिगर ऑफ स्पीच. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच.
हे दोन शब्द आले की डोळे झाकून काय लिहायचं? सिमिल. फिगर ऑफ स्पीच सिमिल. लक्षात ठेवायचे हे दोन शब्द सिमिलचे आहेत. पुढचं मेटाफोर. याच्यामध्ये काय केलेलं असतं? इथं ही तुलनाच केलेली असते पण ती डायरेक्ट असते. इथं काय असते? डायरेक्ट. इथं थोडस बाजूनी केलेलं असतं की दुधासारखं पांढरं आहे पण दूधच आहे किंवा असं नाही म्हटलेलं जातं. आता बघा इथं वाक्य लिहिलंय, ही इज अ लायन इन द बॅटल फील्ड. म्हणजे तो सिंह आहे का? तो सिंह काय करतो? म्हणजे तो सिंह कोणाला म्हटलंय? की जो त्या युद्धभूमीवर लढतोय सिंहासारखा. तो युद्धभूमीवर काय करतोय? लढतोय. खरा सिंह नाहीये तो. खरा जंगलातला सिंह आहे का? नाही. तर तो मानव सिंह आहे. तो त्या युद्धभूमीवरचा काय आहे? सिंह आहे. ही इज अ लायन इन द बॅटल फील्ड. इथं सुद्धा डायरेक्ट तुलना केलेली आहे. द क्लासरूम वॉज अ झू. प्राणी संग्रहालयासारखं हे आहे. वर्ग आमचा प्राणी संग्रहालयासारखा आहे किंवा कैदेत ठेवण्यासारखी ही जागा आहे. अशा पद्धतीनं ज्या वेळेस ज्या वाक्यामध्ये ॲज नसतं, लाईक नसतं, त्यावेळेस तो फिगर ऑफ स्पीच असतो मेटाफोर. लाईक आणि ॲज नसते परंतु तुलना असते, तिथं असतो मेटाफोर. तुम्ही म्हणाल की सगळ्याच वाक्यांमध्ये लाईक ॲज लाईक जिथं नाही तिथं मेटाफोर लिहायचं का? नाही. तुम्हाला पुढचं लक्षात घेते की पुढचा जो आपल्याला चारच आहे, तसे खूप आहेत. आपल्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या फिगर ऑफ स्पीचची माहिती दिलेली आहे परंतु तुम्हाला आता 7वी मध्ये 4च फिगर ऑफ स्पीच विचारले जाणार आहेत. पुढचं आहे पर्सॉनिफिकेशन. म्हणजे मानवीकरण. की म्हणजे निर्जीव वस्तू असतात त्याला मानवाचा गुण द्यायचा. बघा ते कसं की काय वारा धावतो म्हणजे माणसाचा गुण आहे धावण्याचा. की वारा हसतो, पानं नाचतात, असं जे केलेलं असतं, विचार मांडलेला असतो ज्या वाक्यातून. द लिव्स डान्स्ड इन द विंड. आता पानं नाचतात का? नाही. मानवाचं काय केलेलं आहे? गुण दिलेला आहे पानांमध्ये. म्हणजे द लिव्स डान्स इन द विंड म्हणजे निर्जीव वस्तू सजीव आहे, सजीवांच्या कृती करताना दाखवतायत. निर्जीव वस्तू सजीवांच्या कृती करताना दाखवतायत. अशा वेळेस फिगर ऑफ स्पीच असतं पर्सॉनिफिकेशन. द विंड विस्पर्ड सॉफ्टली. विस्पर्ड म्हणजे कुजबुजणे. आता वारा कुठं कुजबुजतो का? नाही. पण आपण काय म्हणतो? वारा कुजबुजतो. आणि हे सगळं कवितेमध्ये असतं बरं का, अशी वाक्य की वारा कुजबुजला किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सांगताना केलेलं असतं की मग ते खरं बोललेलं नसतं, खरं कुजबुजलेलं नसतं, खरा धावलेला नसतो, पण तरी सुद्धा आपल्याला तशी रचना त्या वाक्यामध्ये असते. त्यावेळेस असतो पर्सॉनिफिकेशन. म्हणजे मानवाचे गुण इथे दिलेले असतात निर्जीवांना. मानवाचे गुण कोणाला दिले असतात? निर्जीवांना. त्यावेळेस असतो पर्सॉनिफिकेशन. आणि शेवटचं हायपरबोल. काय हायपर झालाय? हायपर म्हणजे आपण म्हणतो ना हायपर झालाय म्हणजे हुरळून जातो ना, हुरळून, त्याला आपण हायपर झाला असं म्हणतो. मग आता आपण तुला 1000 वेळा सांगितलं, आता खरंच 1000 वेळा सांगतो का आपण? नाही ना. 1000 वेळा बोलतो आपण, 1 2दा 3दा 4दा असं सांगितलेलं असतं, पण बोलताना काय म्हणतो? 1000 वेळा तुला सांगितलं. आता हे शक्य आहे का? नाही. म्हणजे जी गोष्ट शक्यच नाही आणि अशी गोष्ट आपण बोलतो त्यावेळेस तिथं असतं हायपरबोल, अतिशयोक्ती. आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम्स. ज्यावेळेस अशा प्रकारची रचना असते तिथं हायपरबोल. ही इज ॲज ओल्ड ॲज द हिल्स. आता इथं हे वाक्य चुकलेलं आहे बरं का. ही आणि होऊ शकतं तसं की तो पर्वतासारखा म्हातारा झालाय. आता पर्वतासारखा म्हातारा झालाय तिथं काय असणार आहे? हायपरबोलच असणार आहे. पण ते ॲज लिहिल्यामुळं तो हा पण अलंकार होऊ शकतो. अशा पद्धतीने बघा काय सांगितलं? आता इथं ही इज ॲज ओल्ड ॲज द हिल्स. इथं तो
अतिशयोक्ती केलेली, अतिशयोक्ती दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की अतिशयोक्ती कशात आहे. म्हणजे हे वाक्य पण असू शकतं आणि हे तर आहेच आहे, म्हणजे जे शक्य नाही अशा गोष्टी आपण ज्यातून बोलतो त्यावेळेस तो हायपरबोल असतो. मग आता लक्षात ठेवा की सिमिल ॲज लाईक असतं, मेटाफॉर लाईक ॲज नसतं पण तुलना केलेली असते. त्याच्यानंतर पर्सॉनिफिकेशन, निर्जीवांना मानवाचे गुण दिलेले असतात किंवा निर्जीव वस्तू मानवासारख्या बोलताना, हसताना, रडताना दाखवतात, त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन असतं. आणि अतिशयोक्ती म्हणजे ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी ज्यावेळेस बोलल्या जातात त्या ठिकाणी हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच असतो. अशा पद्धतीनं आपल्याला काय केलं जाईल, कधी कधी वाक्य दिलं जाईल, त्याचा फिगर ऑफ स्पीच ओळखायला सांगितलं जाईल, किंवा फिगर ऑफ स्पीच किंवा याचं वाक्य खालीलपैकी कोणतं असं ओळखायला सांगितलं जाईल. हे वाक्य कोणत्या फिगर ऑफ स्पीच आहे असं ओळखलं सांगितलं जाईल. अशा प्रकारे उलटून पालटून प्रश्न विचारले जातील. तर आता तुम्हाला इथं उदाहरणासह समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे खालील टेस्टमध्ये जे दिलेलं आहे प्रश्न ते प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला लगेच हा घटक पूर्णपणे समजणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच इतर मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपली पुस्तकं मागवायला विसरू नका. धन्यवाद.